स्टील उद्योग आणि बियाणे उद्योगामुळे उद्योगनगरी अशी ओळख दिमाखाने मिरवणाऱ्या जालना शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण तब्बल 25 कोटी रुपये खर्च करून शहरामध्ये रेशीम पार्कची उभारणी येत्या काही काळामध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर रोजी याची घोषणा केली. पाहुयात रेशीम पार्कमध्ये कोणकोणत्या सुविधा असणार आहे आणि शेतकरी आणि तरुणांना या उद्योगाचा काय फायदा होईल. या प्रकल्पामध्ये 25 कोटीचा निधी मंजूर होणार आहे आणि त्यामध्ये विविध बाबी आहेत. जालना जिल्हा हा पहिला जिल्हा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामध्ये कोकून म्हणजे शेती, रेशीम शेतीपासून ते वस्त्रनिर्मिती कपड्यापर्यंत हे एका जिल्ह्यामध्ये व्हावं आणि त्यासाठी पूर्ण मराठवाड्यामध्ये बाकी जिल्ह्यांमध्ये देखील रेशीम जे मोठ्या प्रमाणात होतं, बीड आहे, धाराशिव आहे, तर तिकडून सुद्धा शेतकऱ्यांनी येऊन इथं प्रशिक्षण घ्यावं असं त्यामागचा हेतू आहे. त्यामध्ये प्री कोकून, कोकून, पोस्ट कोकून असे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याचं प्रशिक्षणाचं ते स्वरूप असेल आणि हातमाग जास्त प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये व्हावं. बचत गट असतील तर त्यांचे हातमागाचे वेगवेगळे केंद्र तयार व्हावे हा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा काही तरतूद करण्यात आलेली आहे या प्रशिक्षणासाठी. माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आणि शासनाचे मी आभार मानेल, हा प्रस्ताव त्यामध्ये मंजूर झाला. यामध्ये जी रेशीम शेती आहे त्याला देखील चालना मिळेल. मागच्या वर्षामध्ये सर्वात जास्त रेशीम शेतीसाठी नोंदणी ही जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झाली होती. तर त्या पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये एकूणच रेशीम शेती आणि रेशीम शेतीवरती आधारित जे सेकंडरी प्रोसेसिंग असते तर त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चांगली जाणीव-जागृती झाली आहे. महिलाही याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने भाग घेत आहेत आणि पुढाकार घेत आहेत. या तुती लागवड रेशीम शेतीला जे आपण म्हणतो, जालना जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीनं ते बोललंही जातं की तू आणि ती असं दोघं मिळून हे शेती याच्यामध्ये करतात. त्यामुळं नवरा-बायकोचं याच्यामध्ये योगदान त्याच्यामध्ये असतं आणि उत्पन्न जे आहे ते वर्षामध्ये 6 सायकल 5 सायकल किमान येतात. त्यामुळं 2-3 महिन्याला 1-2 महिन्याला ते उत्पन्नाचे त्यांचे सायकल त्याच्यामध्ये असतात. तर त्या आधारित पुढची जी प्रक्रिया बरीचशी त्याच्यामध्ये असते. जालना जिल्ह्यामध्ये 2 रीलिंग युनिट आहेत, ज्याच्यामध्ये कोशापासून धागा काढला जातो आणि रेशीमचा कोशसुद्धा महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजारपेठ ही जालना जिल्ह्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं मागच्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याला रेशीमला चालना मिळालेली आहे आणि त्यामध्ये उत्पन्न वाढण्यासाठी ज्या पुढच्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे, तर त्यावर आम्ही भर याच्यामध्ये देतो आहे आणि त्याला यश म्हणून हे प्रकल्प जो आहे तर तो शासनाकडून मंजूर झालेला आहे. त्यामध्ये बरेचसे प्रक्रिया आहेत, ज्यामध्ये प्रक्रियेनुसार रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. जसं रीलिंग युनिट 2 आहेत, तर त्यामध्ये एका रीलिंग युनिटमध्ये साधारणतः 300च्या वरती रोजगार तिथे उपलब्ध होतो आहे आणि तिथं डाईंग युनिट, डिगमिंग, ट्विस्टिंग युनिट हे नंतरचे भाग असतात, एक रील तयार केल्यानंतरचे. ते देखील नव्याने तिथं ते घेतात, त्यामधून रोजगार निर्मिती होईल आणि तो धागा तयार झाल्यानंतर त्यापासून जो हातमाग वस्त्र तयार केले जातात, तर त्यामध्ये मोठ्या संख्येनं रोजगार याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. हातमागाचा असल्यामुळे रेशीमच्या साड्या वगैरे असतात, त्या हातमागाच्या जास्त असल्यामुळे रोजगार निर्मितीचं पोटेन्शियल ह्याच्यामध्ये जास्त आहे. राज्यातील सर्वात मोठी रेशीम बाजारपेठ जालना शहरात आहे. त्याचबरोबर सर्वाधिक रेशीम कोशांचं उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. रेशीम कोशांचं उत्पादन ते कापड तयार करण्यापर्यंतची प्रक्रिया एकाच जिल्ह्यात व्हावी या उद्देशाने जालन्यासाठी 25 कोटींचं रेशीम पार्क मंजूर करण्यात आलं आहे. जिल्ह्यात यापूर्वीच रेशीम कोशांपासून धागा निर्मितीचे 2 युनिट आहेत. यापुढील प्रक्रिया देखील शहरातच व्हावी या उद्देशाने या पार्कची घोषणा करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होणार आहेच, त्याचबरोबर नवतरुणांना रोजगार देखील मिळणार आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.